ताईला आम्ही प्रॅक्टिस करून दिली पाणी व्हायची माहितीये का 2-3 दिवस झालं ताई वाती. काल शीतल ताईला नेलतं. आज बी तिला घेऊन चाललंय. आज एक हांडा कळशी ताई का एक हांडा ही एक्स्ट्रा खितली आणि हांडा असावा कारण मज्जा राहते एवढे काम वाटे नाही देख गाईस. तर चला जाऊयात पाण्याला येरीवरती. ही 2 झोपेलत. मला याला सोडायला जायचंय. हे पकड टाइमपास करी सुटल्यात माहितीये का. किती 9 वाजल्यापासून आवरायला लागलात आणि याला 9 वाजता आंघोळ घातली. ती बघा कशी झाली. हा तसाच झालाय. चल तिथे दीदीला उतरवणी काय सांगत या. आया 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 काय चल चल ग दीदी चल. कशी आहे आमची दीदी. पण दीदीचं वजन कमी झालंय बर का ताई. ताईला येळाची काठी न्यायची मुंबईला आता दीदीला आणायला. हा घे ना पुढूनच मग. हा ताई बघा कशी म्हणती. कार्तिक कार्तिक नको ना जाऊ नको ना जाऊ. मला राह ना इथं जोडी. मला राह ना इथं. मला राह ना जोडी इथं. मग नाही इथं नाही बांधायचं. दिदे राहते का मला जोडी. नाही मग घ्या पिशा बरं. चला बरं निघा पिशा घेऊन चला. घ्या एक एक पिशी चला. ती म्हणती कशाला येते आणि पिशी उचलाय सांगितली तर उचला नाही. काठी हा चला चला मग बसू चला. उमेश भाऊकडं सगळ्यात जास्त दिलंय. दोन्ही हातात 2 पिशा बॅग बिग. पुढून कार्तिकला कधी दिलं असं गळ्यात हे देव का. कार्तिक बघा कसा घेऊन आयो आयो करते दीदी. तर चला यालाच पेंटी नाही ना राहिला कार्तिकच्या. चला बघा कशी चालल्या दोघं. पैशाची बॅग कार्तिक कडे. कार्तिक किती पैसे आहेत. नाना सारखीच कॉफी करतोय तो. शर्ट दिवाळीचा आहे ना तेव्हाच. जड झालं जड. कार्तिकने ते घेतलंय शॉकअप तर दीदी बी बर का. आणि तो ज्या साईडने जाईल त्या साईडने ही पडायची बी एवढी पळस आली. तर दादा जे करेल ते केलंच पाहिजे. मी कशी चालली पळत पळत पार चालली. गाडी बिडी लोड गेली. बाय 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 दिदे. पुढच्या उन्हाळ्याला ये आता. शाळेत जा उद्यापासून. शाळेत जाशील ना उद्यापासून. रडणार नाही ना का मशी वळाय थांबती का राहते का घरी माझ्या सोबत. चल मग दिदे चल मग उतर उतर. मम्मीकडून कपडे घे आपले. आपण जाऊ घरी चल. तुझे कपडे मागच्या बॅग मध्ये. बॅग दे म्हणा. जा म्हणा नाही बाहेर जा. बेकार ऊन लागते ना. डायरेक्ट इथला घेवडा असा सुकलाय का झालाय. एवढं बेकार ऊन आहे की डायरेक्ट घेवडा सुकल्यासारखा दिसतंय इथं. आणि त्यात आभाळ बघा. वातावरण कसं आहे फुल नाही का. आणि त्यात आज 15 तारखेला. हा ब्लॉग लेट पण येऊ शकतो. तर 15 तारीख म्हणजे किती तो आनंद किती तो उत्साह. आणि 15 तारखेपर्यंत पाऊस पडायला असायचा. पाऊस पडल्यावरती एक वेगळीच मजा यायची शाळा जायची. आता असं वाटत असेल पोरांना उन्हाळ्यात शाळा चालू झालेत काय माहिती. एवढं बेकार ऊन लागतंय ना. मी आत्ता जस्ट आले तरी एवढं घाम वगैरे आलाय बेकार. हाताला मकर चटके बसत सुटलेत. म्हटलं कसलं काय एवढं ऊन लागतंय. मकर ऊन लागत सुटलंय. त्यात गाणे लावून दिलेत आणि त्यात हवा बी लागत नाही सरीला. आभाळाचं ऊन याचा चालूच आहे त्याचं. घेवड्याची एक सरी तोडली आणि म्हटलं गुरं बघायला जावं. तर किती हुशार गुरं बघा. पाणी जिथं पाचतंय का तिथं आले होते. तिथून मी त्यांना इथं आणले. संध्या आमचा पुढं गेलाय काय माहिती.
फक्त चाटाळगत करते. आणि आंब्याच्या झाडाखालचे कोया बघा कशा खाऊन टाकलेल्या त्यांनी, एवढे हरामी गुरत. आणि हा जास्त जात नाही बरं का आंब्याच्या झाडाखाली, पण तो गेला नाही एकदा अशा रपरप खाते ना बघा किती साऱ्या त्याच्या खालीच. नंद्याला बांधते इथं. शेंगा तोडून झाल्यात, निवडून बिवडून झाल्यात, जेवले बिवले ते तिकडे वर संध्याला नेऊन बांधले. आणि बाकीची गुरं मोकळेत, कारण नाणी गुरांकडे त्यामुळं तो मारतो ना. आणि मी शेळ्यांकडे त्या एवढ्या पळ्या सुटल्यात नाही येड्यात घेत, खाल्लेला भात बी जिरून जाते राव. भाऊ मार्केटला गेला का असंच होते. आणि त्यांच्या मागं पळणं म्हणजे हे कधी न पळलेलं सारखं होते. काळी आहे बघा, त्या नुसत्या चाल धरत्यातच. पिऊ भारी झालाय, पण पाऊस काय पडेल. पाऊस पडायला पाहिजे. आपण पपई काढू, हे इथंच आहे पपई. चढू मस्तपैकी. पेरूला बारीक बारीक पेरू आलं, पण पाऊस पडे नाही त्यामुळे त्यांची बी वाढ होईना. काळी आहे. आणि ही याची फणसाचे झाडं बी वाळून गेलं. आणि त्याला एकच फणस आलं होतं छोटंसं ननुसं, ते बघा केवढंसच आहे. बरेचसे आले होते, त्यातलं फक्त एवढंच राहिले शेवटचं. काय म्हणतात, काल या टायमाला दीदीला आणि कार्तिकला म्हणायचं शांत बसा शांत बसा. आजवर सगळे शांत बसल्या, कोणाचाच आवाज नाही. आता सगळे खाऊ खायला बसले. खावा आम्ही खातो. आमची चिंगी बी खाऊ खाते आता, मी बी खाऊ खाते आता. हे भारी लागत आहे मस्त. कोणीच नाही आज पारा, फुल शांतता आहे. जर गो करले आयुष खाले.